आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. तर आजच्या दिवसाची सुरुवात जरा जास्त लवकरच झाली. सकाळी 7 वाजताच उठलो होतो, जरा काम होतं म्हणून काम वगैरे केलंय, आंघोळ झाली आणि पहिलं जेवण करून घेतलं. कारण गावाला असल्यावरती ना एवढी भूक लागते सकाळी का काय माहिती काय रिझन आहे त्याच्या मागे. रात्री पण पोट भरून जेवण झालंय, सगळं झालंय, पण तरी पण सकाळी परत भूक लागली सकाळ सकाळी. तर मम्मीने जेवण बनवलं होतं, तर पहिलं जेवण करून घेतलं आणि मग व्लॉगला सुरुवात केली. तर आता आई चालली, कुठे चालली मम्मी? पूजेला. अरे हा, आज वट पौर्णिमा आहे. तर आई चालली वट पौर्णिमेच्या पूजेला वाडीत. मला थोडंसं काम आहे त्याच्यामुळे मला जाता येणार नाही. तर आपण पण जाऊन मस्त सगळा व्हिडिओ शूट केला असता, पण काम असल्यामुळं जाता येणार नाही. ये जाऊन मम्मी तू. 5 मिनिटं नाही काय आपल्याला. नाही नाही, काम आहे जरा मला, ये जाऊन. आता आई गेलेली आहे वट पौर्णिमेच्या पूजेला. आज वट पौर्णिमा आहे, तर वटाच्या पूजेला गेली आई. तर चला आता मला थोडंसं काम आहे, तेवढं काम मी संपून घेतो आणि मग आपण पुढचा व्लॉग कंटिन्यू करूयात. तर मस्तपैकी झोप झाली, आता जस्ट उठलोय, चहा पिलो आणि आता आलोय शेळ्यांना चारा घालायला. मी तर चारा इथं सकाळीच काढून ठेवला होता. दोघींना पण चारा बांधून दिलाय आपण मस्तपैकी एकदम. ही मम्मी आहे आणि ही तिची पोरगी. दोघींना पण एकदम चारा दिलाय. आता भूक लागली होती त्यांना भरपूर, कधीच्या ओरडत होत्या, म्हटलं चला चारा तरी देऊन येऊ आपण. आता त्यांचं चारा वगैरे झालं आणि एवढं तुम्हाला सांगतो, एवढं मस्त वातावरण झालंय ना सध्या. आणि सीताफळं लागलेत गाईज. आपल्या सीताफळं आलेत आणि खूप सारे आलेत एकदम. हे बघा, आपली घरची सीताफळे ही एक नंबर सीताफळं आले तिला. हे बघा, खूप सारे आलेत, जबरदस्त. वा, यावर्षी पावसाळ्यात काय टेन्शन नाही. आता भारी सीताफळं भरपूर आहे खायला एकदम. तरी ये अजून तिकडे एक सीताफळ होती आपली, नाही का, ती सीताफळ तरी थोडीशी आहे बघा. तिला हे दिसतंय का काळे काळे, हे सगळे खराब झालेले सीताफळ हे. कारण की हिला लास्ट टाइम खूप जास्त आली होती फळं आणि त्यामुळं मग ह्या वर्षी तर सीताफळीचे एक वर्षी येतात, एक वर्षी येत नाही. ते गेल्या वर्षी खूप आले होते, तर ह्या वर्षी आले पण आणि खराब पण झाले लगेच. तर तिचं ते, आणि आपल्या ह्या सीताफळीला तर भारी आलेत, खूप आलेत सीताफळ. तर आता हळद हे करायची आहे, मला हळद काढायची आहे. बाबावरून दिवसभर काय जरा कामात असल्यामुळे शूट करायला नाही आपलं. आई टिकावच आहे इथं. कुदळ कुठं आहे? नाही, कुदळ कुठे आहे बाबा? कुदळ टिकावी इथं. हळद काढून लावायची, पातळ करायची. वरचे पानं कापून घेतले जातात मस्त. तेवढे कापून झाले का मग खंदून घ्यायचं आपल्याला. तुकडा नाही झाला, अशी निघायला पाहिजे खालून. हे का, हे हळद आहे का? कण देते, कण लावायचे परत इकडे बाजूला. असे खंड असं जोरात काढ ना टिकाऊ. तुकडे झाले मग. हा, तू पोकळ ते करायचंच आहे, पोकळ सगळं खंडून मग फऱ्याने सरी पाडायची.
तर ही जी आहे ना, ही आहे रॉ हळद एकदम. म्हणजे हिला धुवायचं, वाळवायचं आणि मग याच्यानंतर काय करायचं मग? कापायची, वाळवायची, दळून आणायची. अच्छा, मला बी नाही माहिती. ही एकदम रॉ पूर्ण. आता ही काढली थोडीशी, कारण की आता पुन्हा लावायची आहे. हे बी ठेवलं होतं परत लावण्यासाठी. ऑलरेडी घरात काढून त्याला पावडर करून ठेवली, पण ही बियासाठी ठेवली होती. तर आता हे काढलंय मी. एवढी निघाली, फक्त एवढी टोकर भरून निघाली आहे बघा. ही जी एवढी तर लाईन खणलेली दिसते ना, एवढ्यामध्ये फक्त निघाले हे. ही आहे एकदम रॉ हळद. आता इतकी हळद काढून झाली, तर आता हा जो वाफ आहे ना, हा इथला हा या स्पेसमध्ये इथं असं काही विशेष नसतं. तर इथं मम्मी नाही का हळद वगैरे, हळदच लावती. हळद इथं गवतीची आहे नाही का. तर आता जी बियासाठी ठेवली होती ही पूर्ण लाईन एवढी खणली आहे आणि त्याच्यातून एवढी टोकर भरून रॉ हळद निघाली एकदम. तर आता परत नाही का हे जे सगळं इथं खराब वगैरे झालं, हे सगळं इकडचं हे सगळं आटगळीचं सामान हे सगळं काढायचं आणि व्यवस्थित विटा वगैरे लावून परत आता इथं हे करून द्यायचे मम्मीला. परत हळद लावण्यासाठी सऱ्या पाडायच्या आहे. तर सऱ्या वगैरे पाडून द्यायचं काम माझंच आहे. तेवढं काम मी करून देईल. ते हळद लावायचं काम ती जिथे बघेल ती करून देईल. तर आता इकडे हे सगळं सामान, इकडं आपलं मस्त निंबुनीचं झाडे, भारी भारी लिंब आलेत त्याला. आता तेच हे आवरून घेतो सगळं आणि मग बघू नंतर. सगळं आवरतो आणि मग दाखवतो तुम्हाला आवरल्यानंतर कसं दिसतंय काय. तर सध्या असं काही केलं आहे मी. इकडची पूर्ण घाण वगैरे साफ केली आहे. इकडचं पण सगळं साफसफाई करून ठेवली. तर आता उद्या काम दुपारी वगैरे नाही का, हेच काम इथं मस्त व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचं. पूर्ण माती वगैरे टाकायची, भर टाकायची आणि मग याच्यामध्ये हळद लावायची आपल्याला. काय बी येते आहे आज जेवायला? आंबरस. आज आंबरस. सार शिजते, पुरण तयार होतंय. चला आज पण मजा आहे जेवायला. कसा विषय, गावाला आल्यानंतर नाही का काही ना काही काम निघतं. छोट्या मोठ्या गोष्टी असतात नाही का घरातल्या, भरपूर सारे काम आहे. आता अजून उद्या परवा 2-3 दिवस तर आपल्याकडे भरपूर काम आहे. एकदम मजा येणार आहे नाही का. गावाला आल्यावर असं वाटत नाही का कंटाळा आलाय काय. कंटाळा, आपलं शेत आहे स्वतःच, जायचं काहीतरी उद्योग करत बसायचं, काही ना काही. आता इथं मम्मीला ते हळद लावायला करून दिले. तेवढं झाल्यानंतर गवारीच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा, भेंडी वगैरे हे सगळं लावायला दिली. थोडीशी जागा तयार करून द्यायची, कारण की छोटे छोटे जे असतं ना ते ट्रॅक्टरने होत नाही, ते आपल्याला हाताने करावं लागतं. तर ते पण मम्मीला तयार करून द्यायचं आहे. तर ते पण आपण आता 2-3 दिवस आहे अजून, तर तेव्हा ते पण करून देऊ. परत आंब्याचं झाड आहे एक आपल्याला, ते आंब्याचं झाड पण थोडंसं साईडने कट करायचं आहे, तर ते पण करू. आणि मस्त वातावरण झालं, एकदम गार वारा सुटलाय. पाऊस झाला होता जरा थोडासा, पण आता एकदम मस्त वातावरण झालं एकदम छान. तुम्ही जर दिसत असेल ते बघा, बघू शकता. बघा किती मस्त झालं एकदम. पुण्यामध्ये असं बघायला भेटत नाही आपल्याला. कोणती कुठेतरी स्पेशल ठिकाणी जा, फिरायला जा, मग तिथं जाऊन दिसतं आपल्याला. इथं आपलं घर, घराच्या मागं. हे बघा, गावचं हे थोडंसं एक भारी विषय असतो. पोळ्या बनताय आता. आई पोळ्या बनवून राहिली. हे बघा एकदम भारी. इथं पुरण आहे मस्त पैकी आणि इकडं पोळी बनते. एक नंबर मस्त तुपातली पोळी झाली तयार. रस पण तयार झालाय, सारबत फक्त पोळ्या व्हायच्या बाकी. पहिली पोळी झाली, आता पोळ्या झाल्या का जेवायला बसायचं एकदम. दुसरी पोळी तयार आहे मम्मीची. तर चला मंडळी, आता खूप जास्त जेवण झालंय, पोट भरून एकदम जेवण केलंय. जाम भारी झालं होतं नाही का. सगळी टेस्ट, सार भात पोळी, तुम्ही बघा समोर डोळे, एकदम झोप आली मला नाही का आता. तर खूप जास्त जेवण झाल्यामुळं खूप झोप येऊ राहिली. आणि आंबरस पोळ्याचं जेवण म्हटल्यावर तुम्हाला माहिती का झोप किती येते. आता मस्तपैकी अंथरूण वगैरे टाकून घेतलंय, कारण की आज जागू नाही शकत. सकाळी लवकर उठायचं, रात्री थोडा उशीर झाला होता झोपायला.
तर आता अंथरूण टाकलं आहे, जेवण झालं आहे, झोप पण आली आहे. तर याच नोटवरती आपण आजचा ब्लॉग जो आहे तो याच ठिकाणी एंड करूयात आणि पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, आपला जो आजचा ब्लॉग आहे त्याला लाईक करा, कमेंट करा आणि आपले ब्लॉग जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. त्यांना पण बघू द्या ना, काय म्हणता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करायला मित्रांनो अजिबात विसरू नका. हा थोडासा आवाज कमी आहे माझा आज, कारण की घरात सगळे झोपलेत, मी जागा आहे आणि मला पण झोप येऊ राहिली, त्याच्यामुळे मी थोडा हळूहळू बोलतोय. तर चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि काळजी घ्या मित्रांनो.